नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजचा व्हिडिओ कशाबाबत असणार आहे, तर आज मी काही गोष्टी नवीन घेतल्या आहेत. तर त्या कशा आहेत, काय आहेत, त्या मला जशा उपयोगी पडत आहेत तशाच तुम्हालासुद्धा पडाव्यात. तर म्हणून काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हे जे मी तुम्हाला आता दिसतंय ती म्हणजे की सुरुवात जी मी केली होती ती अगदी साध्या वहीने केली होती. पण आता माझ्याकडे ना एका ताईंनी ही नामजपाची जी वही आहे ती पाठवली आहे आणि ह्याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. कारण अगदी थोडक्यात सांगून होणार नाही आहे. ह्याच्याबद्दलचे काही नियम आहेत किंवा कशाप्रकारे ही वही आहे, कुठून मागवायची आहे वगैरे सगळे डिटेल्स मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. ही सेवा कशाप्रकारे करायची आहे ते पण तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगेन. तर ताईंचे खूप खूप धन्यवाद आणि मला इतका आनंद झाला ना ही वही बघून, की काय सांगू. ही एक स्वामी कृपाच आहे असं मी समजते. तर कपडे सगळे हे धुवायचे होते आणि नेहमीचे सगळ्यांच्याच घरी हे रोजचंच काम असतं. कपड्यांचा ढीग असतो आपला आणि मग काय असतं, की वॉशिंग मशीन जरी असली, तरी वॉशिंग मशीनमध्ये कधी-कधी एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागत असतो आणि मग त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला मशीन असूनसुद्धा काही कपडे हाताने धुवायला लागतात वगैरे. तर आता इथे तुम्ही बघत असाल, की किती वेगवेगळ्या रंगाचे कपडे आहेत. पण तरीही हे सगळे कपडे एकाच वॉशमध्ये मी धुणार आहे. कसे? चला सांगते. तर मी ना हे मागवलं होतं म्हणजे ऑडीचं हे कलर कॅचर म्हणून याच्यामध्ये ना 30 शीट्स येतात. हे जे आहे हे मला एका ताईंनीच सांगितलं होतं. माझ्या ओळखीच्या ताई आहेत. त्यांनी मला हे दाखवलं होतं आणि खरंच खूप युजफुल आहे. त्यासाठी ताईंचे खूप खूप धन्यवाद. की फक्त कधीतरीच नाही, रेग्युलर पण आपण नेहमी जे रोजचे कपडे लावतो त्याच्यामध्ये सुद्धा कधी-कधी कलर एकाचे दुसऱ्याला लागतात. आता तुम्ही बघितलं की यामध्ये अगदी लाईटचे लाईट कपडे आणि डार्कचे डार्क कपडे असे सगळे कपडे मी एकत्र ह्याच्यामध्ये भिजत टाकलेत आणि आपलं जे नेहमीचं तुमचं डिटर्जंट किंवा लिक्विड जे असेल ते टाकायचं आणि ह्यातली एक शीट, कपडे जास्त असतील तर 2 शीट असं याच्यामध्ये फक्त जशी नॉर्मल जी शीट आहे ना ती अशीच्या अशी याच्यामध्ये टाकून द्यायची. काय होतं, कपड्याचा एखादा कलर जरी निघत असेल ना तरी तो कलर ही जी शीट आहे ना ही ॲब्झॉर्ब करून घेते. पहिले मला वाटलं की म्हणजे खरंच काम करेल का किंवा नाही. पण तुम्हाला सांगते 100% काम करतं. अगदी कुठल्याच कपड्याचा इतकासा सुद्धा कलर दुसऱ्या कपड्याला लागला नाही आणि जेव्हा मी मागवलं होतं Amazonवरून तर तेव्हा ह्याचे रिव्ह्यूज पण चेक केले होते. तर बऱ्याच लोकांनी खूप छान याचे रिव्ह्यूज दिले होते. तर हे जे जे प्रोडक्ट्स मी मागवते ना, तर ते मी तुम्हाला त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. लिंकवरून घ्या कारण कधी-कधी एकाच प्रकारच्या ना 4 गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे मग असं होतं की मी जे वापरलं ते वेगळं आणि तुम्ही दुसऱ्या सेम प्रोडक्ट पण वेगळ्या ब्रँडचं असू शकतं किंवा वेगळ्या सप्लायरचं असू शकतं. तर म्हणून शक्यतो जी लिंक दिली असेल ना, लिंकवरूनच तुम्ही परचेस करत जा. तर बघा अशा प्रकारे कपडे एकत्र सगळे वॉश केले आणि तुम्हाला आता दिसत असेल की किती वेगवेगळ्या रंगाचे सगळे शर्ट्स यांचे होते. तर एवढे हे सगळे शर्ट्स आहेत ना, म्हणजे एकाच वॉशमध्ये सगळे धुतले. त्याच्यामध्ये व्हाईटसुद्धा शर्ट होता, लाईट कलरचे सुद्धा शर्ट होते. अगदी मॅजिकल काम करते ही शीट. तर ज्यांना पण खूप कपड्यांचा लोड असतो आणि सगळे कपडे एकत्र टाकायला भीती वाटते, तर तुम्ही नक्की ही शीट वापरून बघा. खूप 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 सगळ्यांना मदत होईल. तर आपल्या किचनमध्ये, घरामध्ये आपण काही नवीन वस्तू आणतो, तर ती नवीन वस्तू म्हणजे फक्त खर्च नाही, कधी-कधी ती आपली एक इन्व्हेस्टमेंटसुद्धा असते. तर तसंच माझ्याकडे जे देवघरामध्ये ना, जे देवासाठी मी तूप वापरते, तर ते तूप ठेवण्यासाठी जो डब्बा आहे, तो माझ्याकडे जो जुनाच डब्बा होता ना, तोच मी वापरत होते. पण त्याच्याने काय होतं, की जसं ते तूप आहे ना, आजूबाजूला थोडंसं कधी लागतं किंवा हाताला लागतं, तर तो डब्बा सटकायचा हातातून. तर म्हणून मग मी तुपासाठी परफेक्ट जे तुपाचं भांडं असतं ना ते मागवलं आहे. 600 mlची याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे जास्तीत जास्त आपण अर्धा किलो तूप आणून ठेवतो. त्यापेक्षा जास्त मी आणत नाही. नाहीतर मग काय होतं ना, हळू मग ते जुनं झालं की त्याचा वास यायला सुरुवात होते. तर म्हणून शक्यतो मी अर्धा किलो किंवा पाव किलो असंच तूप आणून ठेवते. तर हे हे जे भांडं आहे हे त्या कॅपॅसिटीनुसारच मी घेतलं आहे. आणि तुम्हाला सांगते की ह्याची 1 वर्षाची वॉरंटीसुद्धा आहे या एवढूशा भांड्याची आणि खूप मस्त आहे. आता जे नवीन जी आता ट्रेंड आलं आहे म्हणजे ठोक्याची भांडी, तर खरंच दिसायला खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह वाटतात. असेच ह्याचे प्लेट्स
ग्लास वगैरे म्हणजे वाट्या पण खूप सुंदर दिसतात. बऱ्याच हॉटेल्समध्ये तुम्ही जातात तर बघा अशाच प्रकारची ठोक्याची भांडी असतात. पितळेची म्हणा किंवा स्टीलची म्हणा, दिसायला पण सुंदर दिसतात आणि ह्याची क्वालिटी पण खूप मस्त एकदम. आतला जो चमचा आहे, जो पळी आहे आतली, ती पण खूप मस्त आहे. त्याची हाईट खूप जास्त आहे, म्हणजे ते आतमध्ये बुडून राहत नाही. तर हे भांडं पण खूप मला आवडलं. जसं म्हणजे पर्चेस केलं आहे ना, तर ते अगदी वर्थ वाटतंय मला. आणि त्यानंतर तिसरी जी गोष्ट जी मी खूप दिवसांपासून विचार करत होती, पण शोधत होती, जसं पाहिजे तसं मला मिळत नव्हतं आणि फायनली मिळालं. आणि ज्या गोष्टी मला खरोखर घेतल्यानंतर वाटतात, की ह्यांची क्वालिटी खूप बेस्ट आहे, खरंच उपयोगी पडतील, तर अशाच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि ह्यातला कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. सगळ्या वस्तू मी माझ्या पैशाने, स्वखर्चाने घेतलेल्या आहेत आणि त्याचे जे प्रामाणिक किंवा हॉनेस्ट रिव्ह्यू आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे जे कवर्स आहेत ना, आपण बघा म्हणजे ब्लेझर्स असतात किंवा वेगवेगळे कोट असतात. आता खूप वेगवेगळ्या स्टाईल्स करण्यासाठी आपण वेगवेगळे कोट घेतो. तर ते महागडेसुद्धा असतात. तर असंच जर ते ठेवून दिले आपण कपाटामध्ये, तर कधी-कधी ना ते खराब होतात. काही वेल्वेटचे असतात किंवा काही अगदी नाजूक म्हणजे डेलिकेट मटेरियलचे असतात. तर म्हणून ते व्यवस्थित जर प्रॉपर ठेवले, तर ते आणखीन त्यांची लाईफ जी आहे ती वाढते. तर हे असे जे सगळे कोट्स आहेत, हे आम्ही आता बघा मसुरीला गेलो होतो, नैनितालला गेलो होतो, तर तिथून हे आम्ही जॅकेट्स घेतले होते. निष्ठाने घेतला, मी घेतला आणि ह्यांनीसुद्धा घेतला. तिथे खूप रिझनेबल रेटमध्ये आपल्याला असे हे जॅकेट्स मिळतात, जे इथे अत्यंत महाग मिळतात, पण तिथे खूप रिझनेबल रेटमध्ये मिळतात. पण ते जॅकेट्स तुम्ही बघितलं, की मी असेच पिशवीमध्ये गुंडाळून ठेवले होते किंवा जास्तीत जास्त आपण काय करू, जो साडीचा फोल्डर आहे त्याच्यामध्ये भरून ठेवू. पण साडीच्या फोल्डरमध्ये हे कधी-कधी बसत नाही, कारण याचं मटेरियल जे असतं ना, ते थिक असतं आणि आतून गादीसारखं असतं. तर म्हणून त्याच्यासाठी मी हे जॅकेट्स मागवले, की हे व्यवस्थित राहतील, ह्याचा कलर, त्याचा पोत सगळं अगदी व्यवस्थित राहील. आपण जरी जास्तीत जास्त नाही वापरलं, तरी ॲटलीस्ट कोणाला देतानासुद्धा ते चांगल्या कंडिशनमध्ये राहील. अशा प्रकारे हे ठेवायचं आहे आणि असंच गुंडाळून ठेवलं ना, तर कधी-कधी ते बुरशीसुद्धा लागते अशा प्रकारच्या जॅकेट्सला. तर म्हणून हे जे कवर आहे ना बघा अगदी परफेक्ट आहे. ह्याला खाली ना असं एक हुकसुद्धा आहे, की आपण ते फोल्ड करून ठेवू शकतो. कारण वॉर्डरोबमध्ये एवढी मोठी जागा कधी-कधी नसते अवेलेबल. तर अशा प्रकारे तुम्ही फोल्ड करूनसुद्धा हे हँग करून ठेवू शकता. तसंच सेम ह्यांचं पण जॅकेट आहे. ते पण मी अशाच त्या फोल्डरमध्ये ठेवलं. हे एका म्हणजे पर्चेसमध्ये आपल्याला ह्याचे 5 पीस येतात आणि खूप रिझनेबल रेट आहे याचा. नॉर्मली तुम्ही जर दुकानात घ्यायला गेलात तर खरंच खूप महाग पडतं. ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी आपल्याला डिस्काउंटेड रेटमध्ये किंवा काही सेल चालू असतात, तेव्हा खूप स्वस्तात पडतात. तर फक्त आपण व्यवस्थित जर रिव्ह्यूज वाचून किंवा अशा प्रकारे पर्चेसिंग केलं ना, तर आपल्याला त्यात खरंच खूप फायदा होतो. तर यांचं पण जॅकेट अशा प्रकारे मी इथे व्यवस्थित फोल्ड करून ठेवलं. त्यांचे ऑलरेडी 2 जे ऑफिसचे ब्लेझर्स आहेत, ते पण त्यांनी त्या ब्लेझरसोबत कवर येतं. पण या अशा जॅकेटसोबत नॉर्मली कवर येत नाही. तर म्हणून अशा प्रकारचे जे कवर्स आपण घेऊन ठेवले, हे एक प्रकारचे ऑर्गनायझर्सच आहेत आणि ते आपल्याला खूप कामात येतात. तर किचनमध्ये आपण कितीही ऑर्गनायझर्स घेतले, कितीही स्टोरेज घेतला, तरी आपल्याला नेहमी कमीच पडत राहतो. तर हे जे कंटेनर्स आहेत, हे मी तुम्हाला मागच्या वेळीसुद्धा बऱ्याचदा दाखवले आहेत. माझ्या फुलांच्या स्टोरेजसाठी किंवा भाज्यांना स्टोअर करण्यासाठी हे खरंच खूप कामाला येतात. आधी जे मी घेतले होते ना, ते 2024मध्ये घेतले होते. कारण बघा आपण Amazonवरून परचेस करतो, तर आपल्याकडे प्रिव्हियस जे आपण ऑर्डर्स केलेल्या असतात, तर त्या सगळ्यांचा डेटा आपल्याकडे असतो. तर म्हणून सेम कंपनीचे आणि सेम क्वालिटीचे मी परत ऑर्डर केले. कारण नॉर्मली काय होतं आता फुलांसाठी पण लागतात आणि भाज्यांसाठी पण लागतात. माझ्याकडे ऑलरेडी फक्त 6च होते आधी जे घेतले होते ते. आणि नॉर्मली भाज्या वगैरे घेतो तर आम्ही तिघांच्या हिशोबाने पाव-पाव किलो वगैरे अशा भाज्या आणतो किंवा जास्तीत जास्त अर्धा किलो. तर हे अशा प्रकारचे जे कंटेनर्स आहेत ना, हे मला जास्त लागतात.
जे स्क्वेअरमध्ये मोठे आहेत ते एवढे लागत नाही. तर त्याच्यामुळे मी हे आणखीन 6 मागवले. ब्लिंकिटवर बघितले तर त्याची कॉस्ट खूप जास्त होती, महाग वाटले मला आणि हे परवडेबल वाटले चांगले. तर बघा 6च्या 6 मला एका वेळेला संपूर्ण यूज झाले. जेवढी पण फुलं, वेगवेगळी फुलं मी जशी आणते, तर ती व्यवस्थित याच्यामध्ये मला ठेवता आली. तर अशा आपण जे घेतलेले आहेत ते ऑर्गनायझर्स आपण पुन्हा घेऊ शकतो. काही वेळा प्लास्टिक स्पेशली मी तुम्हाला सांगेन, की जेवणाच्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही प्लास्टिकमध्ये ठेवत असाल, तर खूप जास्त त्याला ताणू नका. थोडे वापरून झाले, की नंतर ते डिस्कार्ड करा किंवा तुम्ही स्टीलचं वापरा. पण ह्या अशा फ्रीजच्या गोष्टींसाठी ना हे असेच कंटेनर्स किंवा असेच स्टोरेज आपल्याला वापरावे लागतात. जे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते, तर त्या सगळ्या वस्तूंची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती, की "ताई तू लिंक देत नाहीस." तर बघा जो ब्रश मी तुम्हाला दाखवला होता क्लिनिंगचा, तर त्याची लिंक Blinkitमध्ये तो आउट ऑफ स्टॉक दाखवत होता आणि Amazonची लिंक आहे ती मी जो विचारतोय ना त्यांना मी पर्सनली ती लिंक देते. दुसरी गोष्ट जी समयांच्या बाबतीत तुम्ही मला विचारताय, की "तू देवघराच्या बाजूला ज्या समया लावल्या त्याची लिंक दे." तर मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं, की त्या समया आहेत ना त्यांची म्हणजे ज्यांच्याकडून मी घेतले, तर मला त्यांची सर्व्हिस इतकी चांगली वाटली नाही. तर म्हणून मला असं वाटलं, की जर मला सर्व्हिस व्यवस्थित नाही मिळत आहे, तर तुम्हाला कशी मिळेल? आणि तुम्ही माझ्या विश्वासाने ती एखादी गोष्ट घेता. जर तुम्हाला तसं चांगलं नाही मिळालं, अनुभव चांगला नाही आला, तर मग तुम्ही मलाच म्हणाल, की "ताई तू आम्हाला आधी का नाही सांगितलंस?" तर म्हणून ते लवकरात लवकर आपण बाप्पा मोरया स्टोअरमध्ये ते लवकरात लवकर आपण अवेलेबल करत आहोत. तर म्हणून मी थोडंसं थांबली आहे, की जेव्हा तिथे अवेलेबल होईल ना, तेव्हा तुम्हाला हक्काने मी त्याची लिंक देईन. आणि हे रात्रीचं माझं काम असतं, की सकाळचं जे टिफिनची तयारी असते, ती मी थोडीफार रात्रीच करून ठेवते. सगळ्याच भाज्या अशा मी चिरून ठेवत नाही, ज्या अशा वाटतायत, की म्हणजे चिरल्यावरती पण व्यवस्थित राहतील. त्यातले जे न्यूट्रिशन्स आहेत ते चांगले राहतील, त्याच भाज्या मी चिरून ठेवते. पण या चिरलेल्या भाज्या ना तुम्ही अशा प्रकारे काचेच्या कंटेनरमध्ये ठेवा. त्यात म्हणजे भाजीमधले जे न्यूट्रिशन्स असतात तर ते तसेच्या तसे व्यवस्थित राहतात प्लास्टिकपेक्षा. तर म्हणून ही तयारी मी सकाळची करून ठेवते आणि त्यामुळे काय होतं सकाळचा बराच वेळ वाचतो. या स्टोरेजमुळे, या कंटेनर्समुळे आपल्या भाज्या खूप दिवस व्यवस्थित चांगल्या राहतात, त्यातले न्यूट्रिशन्स चांगले राहतात. तर अशा प्रकारे बऱ्याचशा काय गोष्टी ज्या घराच्या उपयोगी पडणाऱ्या अशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तुम्हाला आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.